1986 ला साहेबराव करपे या सुशिक्षित शेतकऱ्यानं सपत्नीक आत्महत्या केली होती। त्याचबरोबर नुकतीच 13 मार्च रोजी कैलास नागरे या राज्य पुरस्कार प्राप्त आंदोलक व सुशिक्षित शेतकऱ्यानं कर्जमाफीसाठी आत्महत्या केली। सरकारनं आश्वासन देऊनही शेतकऱ्यानं कर्ज माफ केलं नाही आणि शेतीमाल हमी भावात खरेदी करावा यांसह अनेक मागण्यांसाठी रावसाहेब करपे यांच्या स्मृतिदिनी 19 मार्चला शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं। शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी माणा येथील एका सभेत या अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं। दरम्यान त्यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजू वानखडे यांच्या नेतृत्वात या अन्नत्याग आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। आश्वासन देऊनही शासनानं कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्यानं हा आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। या अन्नत्याग आंदोलनात राजू वानखडे, अरुण बोंडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, श्रीकृष्ण गुल्लाणे, प्राध्यापक प्रमुख राजंदेकर, संजय उमाळे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बमानिया, कैलास साबळे, पंकज वानखडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रकाश राजपूत, किशोर गाडगे, संतोष रुद्रकार, ज्ञानदेव भड, निखिल गावंडे, अरविंद तायडे, प्रीतम देशमुख, अक्षय देशमुख, किरण नाकट, निरंजन गोरले, संजय घोनसे, सुरेश फुलमाळी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। विद्यमान उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू कशी मांडता येईल याचा प्रोफॉर्मा तयार करू आणि सरकारने इलेक्शनच्या अगोदर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे वचनं दिले त्या वचनाची पूर्तता करण्याकरता आम्ही पूर्ण सर्व पाठिंब्यांनी पूर्ण वकील संघातर्फे त्याचा पाठपुरावा करून त्याच्यातून मार्ग काढून सरकारवर न्यायालयाचा दबाव आणून ह्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। याच्यामागे आमचे सर्व सहकारी वकील बंधू योग्य तोपरी आपल्या पाठीशी किंवा आपल्यासोबत आहेत हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। तुमच्या या हक्काच्या लढाईमध्ये आम्ही सगळे वकील बंधू तुमच्या सोबत आहोत। तुम्हाला जेही छोट्यातली छोटी अशी कुठलीही मदत असेल तर आम्ही करण्यास तयार आहे। मग ते जर का उग्र स्वरूपाचं आता आपल्याला आंदोलन करायचं नाही आहे, कारण आपण गांधीवादी तत्वावर समोर जाणार आहे, तर मग असं आहे की आपल्याला जर का एखाद वेळेस आपल्यावर लाठीचार्ज झाला किंवा पोलीस प्रकरण झाले तर त्यासाठी सुद्धा आम्ही म्हणजे फ्रीमध्ये आपल्या बेल जमानत जेही काही घ्यायचं असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे। तसंच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपल्या इथे मूर्तिजापूरला निवडणुकीच्या आधी आले होते। त्यांनी सभेत अशी घोषणा दिली होती की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, परंतु ते त्यांच्या वाक्याला मुकले। आज जे आता या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले त्यामध्ये आपल्या गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा केलेली नाही आहे। त्याच्यासाठी मी आमच्या वकील संघातर्फे तीव्र निषेध करते। ही एकदम म्हणजे या घटनेला बोलायला म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नाही आहे, कारण इतकं निष्ठुर सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही आहे। याच्या आधी संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आणि आपली भारताची अर्थव्यवस्था ही आपल्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांनी आपल्याला कर्जमाफी द्यायलाच पाहिजे। आणि आजच्या आणि यानंतरचे जेही तुम्ही आंदोलन म्हणा, सभा म्हणा, कार्य कुठल्याही प्रकारचं छोटं मोठं कार्य कराल त्यासाठी आम्ही आमच्या वकील संघातर्फे संपूर्ण पाठिंबा देऊ। विकासासाठी आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हावी यासाठी आज आपण एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं आहे। काय सांगता? आजचं अन्नत्याग आंदोलन करण्याचा आमचा मूळ उद्देश आहे की आम्ही महाराष्ट्र शासनाला कर्जमाफीसाठी म्हणजे 1 महिन्यापासून आमचं चालू आहे, पण अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली नसल्यामुळे आज आम्ही जे अन्नत्याग आंदोलन चालू केलं आज 1 दिवसासाठी आहे। जर समजा अजूनही 23 तारखेपर्यंत याने जर कर्जमाफी केली नाही तर आम्ही आज इथं आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज गोळा करून यांचे सगळं हे करून आम्ही मुंबई हायकोर्टात
याचा सगळं अपील दाखल करताना हवा की आमची शेतकऱ्याची शासनानं फसवणूक केली आहे, म्हणून आम्ही या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं पुढचा लढा जो आहे तो आमचा हा डायरेक्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात जाणार आहे, किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कबूल करून देऊन राहिले नाही, म्हणून आम्हाला याच्या पुढे कर्जमाफी आता ही कोर्टाच्या मार्फतच घ्यायची आहे, यांनी जर दिली नाही तर. यासाठी आम्ही आज एक दिवशी अन्नत्याग आंदोलन करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अजूनही एक म्हणजे पुनर्विचार करण्याकरता व पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याकरता त्यांना अजूनही वेळ द्यायला तयार आहोत आम्ही शेतकरी, किंवा तुम्ही आमचा विचार करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जर सांगून राहिले किंवा आमच्याजवळ पैसे नाही. आपण काही दिवसापूर्वी आठवण मोर्चा काढला होता आणि ते आंदोलन केलं हां. होतं. त्या मोर्चामध्ये आपण सांगितलं होतं की पुढची भूमिका आणखी आंदोलन तीव्र होणार आहे. काय भूमिका होती पुढे आंदोलन? पुढची आमची भूमिका ही आहे की आज आम्ही जे एक दिवसाचा अन्नत्याग ठेवला आहे, आज जर शेतकरी लोक गोळा झाले इथं आणि ज्या कर्जधारक कर्जमाफीवाल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की बुवा आपण कर्जमाफी भेटेपर्यंत इथून जायचं नाही, तर आम्ही दुपारी 5 वाजता त्यांच्या संमतीनं हे आंदोलन कंटिन्यू पण करू शकतो वा, किंवा आम्हाला कर्जमाफी भेटल्याशिवाय आमचं अन्नत्याग आंदोलन संपणार नाही. हा त्या कर्जमाफीवाल्या शेतकऱ्यांचा निर्णय आहे. एकीकडे म्हणता एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन, एकीकडे म्हणता आमचं अन्नत्याग आंदोलन नाही संपणार नाही. नाही, एक दिवसीय अन्न यासाठी आहे की बा आज साहेबराव करपेची या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या आहे, आणि आज अन्नत्याग करणं शेतकऱ्याचं परम कर्तव्य आहे, की बा त्या ज्या कुटुंबानं म्हणजे बा पूर्ण कुटुंबासहित आत्महत्या केली होती त्याला आज 35 वर्ष झाले आहेत. आणि जर या देशात जर अशाच महाराष्ट्रात जर अशाच आत्महत्या चालू राहिल्या, विदर्भ मराठवाड्यात आता या महिन्यात सुशिक्षित शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी किंवा मुलाबाळाचा आपण शिक्षणाचा खर्च करू शकत नाही म्हणून जर शेतकरी आत्महत्या होत असेल आणि याला कारण जर हमीभावानं कर्जमाफी जर असेल तर मग शेतकऱ्याला आता अन्नत्यागाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.